आज बनवायची होती चिकन रोजाली कबाब, तर फारुख शेफला मला आज रोजाली कबाब बनव. फारुख शेफ म्हणे ठीक आहे बनवूया रोजाली कबाब. मग घी टाकलं, ऑनियन टाकला, व्यवस्थित फ्राय करून घेतलं, कॅप्सिकम टाकलं, मग त्यामध्ये बोनलेस आम्ही आधीच चॉप करून घेतलं होतं, मग ते बोनलेस मी त्याच्यात टाकलं. बोनलेस टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित स्वते करून घेतलं. जेवढं स्वते करून घेऊ तेवढं चांगलं, बोनलेस कच्चं नाही ठेवायचं. मग अमोलची फ्रेश क्रीम टाकायची व्यवस्थित. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले इंडियन मसाले टाकायचे. इंडियन मसाले टाकल्यानंतर आपलं अंडं आहे ते अंडं फोडून त्याला टाकायचं. अंड्याने काय होतं एकदम मऊ मऊपणा येतो. मग आपलं तर बॅटर रेडी झालं, आपण काढून घेतलं. मग आपल्याला पुढली प्रोसेस करायची. आपण बोनलेसचे पहिले स्लायसेस काढून घेतले होते, त्याला अद्रक लसूण पेस्ट मारली. तुम्ही बघा मसाले एवढे वापरतो ना आपण, एकदम चांगलं. आमलेट मारून घेतलं, त्याला बीट लावलं. बीट का लावलं का आपण कलर यूज करत नाही कोणत्या याच्यात, आपण ओरिजिनल बीटचा कलर बनवतो. मग पेपर टाकून घेतले, त्याच्यावर मस्तपैकी बटर, आपला रेड मसाला टाकला. रेड मसाला टाकल्यानंतर मी व्यवस्थित सगळं त्याच्यावर ठेवून घेतलं जे आपण रोल बनवले होते. मग त्याला फोल्डिंग करून घेतलं. फोल्डिंग करून घेतल्यानंतर आपलं जे नेहमीचं आहे, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे मी कुठं नेऊन ठेवतो सगळ्या गोष्टी, तर मी ते तंदूरमध्ये नेऊन टाकलं. तंदूरमध्ये मला बेकिंग होण्यासाठी एकदम 12-1 मिनटं लागतं. तर ते झाल्यानंतर मग मी ते कापलं, व्यवस्थित बेक झालं. तर ते मग मी आपलं प्लॅटर बनवून ठेवलं होतं. प्लॅटर बनवून ठेवलं, मग प्लॅटरमध्ये चीज वगैरे व्यवस्थित मारून मग त्याला दिलं. सांगायचं काय, तुम्हाला रोजाली कबाब खायचं असेल तर नेचर ॲग्रो रिसॉर्ट